35/3 या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं। हा अपूर्णांक आहे। आपण आता अंशाने छेदाने अंशाला भागायचे। आपण भागाकार करू या ठिकाणी 35/3। हा तुमचा भाजक आहे, हा तुमचा भाज्य आहे आणि जे उत्तर येईल ते तुमचा भागाकार असेल। मग आता 3 आणि 35ला बघूया। 3 एके 3 वजा चिन्ह काढलं, 3 दशक म्हणजे 30 एकक। 5चे 5, 3तून 3 गेले 0। आता पुन्हा 5ला बघूया। 3 एके 3 वजा चिन्ह, 5तून 3 गेले राहिले 2, बाकी 0 बाकी 2। आता उत्तर आलं तुमचा हा भागाकार आहे, भागाकार। आता पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे। मग जो भागाकार आला आहे तो तुमचा पूर्ण भाग आहे, तो रेषेच्या डाव्या बाजूला येणार। 11 पूर्णांक छेद तसाच ठेवायचा आहे। ज्याने भागलं तो भाजक म्हणजे छेद तुमचा तसाच ठेवूया। 11.2/3 दोन्ही तुमची बाकी आहे, ती रेषेच्या वर येणार। म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर झालेलं आहे 11.2/3। हा पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर आहे। पण ह्याचा आता अपूर्णांकात रूपांतर जर करायचं असेल तर छेदाने पूर्ण संख्येला गुणायचं। म्हणजे 11 × 3 अधिक अंशस्थानचे 2 म्हणजे तुम्हाला ती संख्या पुन्हा मिळणार। 11 त्रिक 33 अधिक 2 35। 35 छेद काय 3 आहे तो तसाच ठेवायचा। हा झाला अपूर्णांक। या अपूर्णांकाचा हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर 11.2/3।